आज आपण पॅटर्न विषयी माहिती घेणार आहोत. पॅटर्नला मॉडेल किंवा कपड्याच्या विविध घटकांची प्रतिकृती म्हणून परिभाषित केले जाते. त्यालाच रेप्लिका असेही म्हणतात. हे कागद किंवा प्लास्टिकचे बनलेले असून प्लास्टिक किंवा इतर साहित्यांपेक्षा स्वस्त असलेले नमुने तयार करण्यासाठी सामान्यतः कागदांचा वापर केला जातो. उद्योगांमध्ये ते वारंवार वापरण्यासाठी टिश्यू पेपरऐवजी जाड कागद किंवा कार्डबोर्ड पेपरचा वापर केला जातो. इम्पॉर्टन्स ऑफ पेपर पॅटर्न्स म्हणजेच कागदाच्या नमुन्याचे महत्त्व. एक, मूळ नमुने वेळ वाचवणारे साधन म्हणून काम करतात. जर आपण पॅटर्न कापलं असेल तर त्याच्या आकाराचे सर्व कपडे त्याच पॅटर्नचा वापर करून आपण फॅब्रिक कापू शकतो आणि आपला वेळ वाचवू शकतो. 2, आम्ही कागदाचे नमुने जतन करू शकतो आणि आम्हाला हवे तेव्हा वापरू शकतो. त्यासाठी उद्योगांमध्ये जाड कागद किंवा कार्डबोर्ड वापरून नमुने तयार केले जातात. 3, पॅटर्न ग्रेडिंग प्रक्रियेसाठी कागदाचे नमुने अतिशय उपयुक्त आहेत. पॅटर्न ग्रेडिंग प्रक्रियेचा वापर करून आम्ही बेस पॅटर्न एका आकारावरून दुसरा आकार वाढवून किंवा कमी करून बनवू शकतो. 4, कागदाचे नमुने पॅटर्नची मांडणी करण्यासाठी उपयुक्त आहेत. फॅब्रिक खुल्या रुंदीमध्ये आणि त्या पॅटर्न लेआउटसह नमुन्यांची व्यवस्था केली जाऊ शकते. फॅब्रिक खुल्या रुंदीमध्ये नमुन्यांची मांडणी केली जाऊ शकते आणि या पॅटर्नच्या लेआउटद्वारे आपण वस्त्र तयार करण्यासाठी फॅब्रिकच्या प्रमाणात अंदाज घेऊ शकतो. आर्थिक नमुना वापरणे योग्य आहे, म्हणजेच इकॉनॉमिकल लेआउट करणे योग्य आहे. लेआउट आम्ही कपड्यासाठी कपडा कमीत कमी वापरला जावा यासाठी करतो. 5, जर पॅटर्न एखाद्या फिटिंगसाठी योग्य नसेल तर आम्ही चांगला फिटिंग होण्यासाठी नमुन्यामध्ये बदल करू शकतो. विविध शैलीसाठी मूलभूत नमुना सुधारित केला जाऊ शकतो आणि या तंत्राचा फ्लॅट पॅटर्न डिझाइन असे म्हणतात. पॅटर्न इन्फॉर्मेशन. कमर्शियल पॅटर्न म्हणजेच व्यावसायिक नमुने, त्यांना रेडीमेड पॅटर्न असेही संबोधले जाते. मानक मोजमापांच्या आधारे म्हणजे स्टँडर्ड मेजरमेंटच्या साहाय्याने केलेल्या नमुन्यांना व्यावसायिक नमुने किंवा तयार नमुने म्हणतात. परदेशात व्यावसायिक नमुने सहज उपलब्ध आहेत. बऱ्याच कंपन्या बरेच संशोधन करून आणि फिट ऑन मॉडेल्स वापरून पाहिल्यानंतर त्याचे नमुने प्रमाणित करतात. व्यावसायिक नमुने विविध आकारात उपलब्ध आहेत, म्हणून एखादी व्यक्ती सहजपणे त्यांच्यासाठी योग्य आकाराचा नमुना खरेदी करू शकते. व्यावसायिक पॅटर्नमध्ये 3 मुख्य भाग आहेत: लिफाफा, सूचनापत्र आणि पॅटर्न टिश्यू लिफाफा, ज्यामध्ये इतर 2 घटक असतात: कपड्याच्या छायाचित्र आणि चित्रासह मुद्रित केले जाते. तसेच पॅटर्नचा योग्य आकार निवडण्यासाठी आणि फॅब्रिक योग्य रक्कम आणि फास्टनर्स आणि ॲक्सेसरीज सारख्या इतर तपशिलांची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती लिफाफ्यामध्ये पुढील भागामध्ये पॅटर्नमधून तयार केलेल्या तयार कपड्याच्या विविध आवृत्त्या असतात. लिफाफ्याच्या मागील भागात प्रत्येक आवृत्तीसाठी आवश्यक असलेल्या फॅब्रिक रकमेचे तपशीलवार तक्ते असतात. आकाराचे तक्ते, शिफारस केलेले फॅब्रिक आणि कपड्याचे तपशील रेखाचित्र देखील दिलेले असतात. वैयक्तिक नमुने
म्हणजे पर्सनल पॅटर्न. वैयक्तिक किंवा व्यक्तिगत मोजमाप करून तयार केलेल्या नमुन्यांना वैयक्तिक नमुने म्हणतात. त्यांना वैयक्तिक नमुने देखील म्हणतात. जर आपल्याला पॅटर्न कटिंग माहीत असेल तर आपण स्वतः नमुने बनवू शकतो, जे तयार नमुन्यांऐवजी चांगले फिटिंग देतील व खूप किफायतशीर आहेत आणि आम्ही स्वतःचे डिझाईन तयार करू शकतो. प्रिन्सिपल ऑफ ड्राफ्टिंग. 1. ड्राफ्टिंग करताना खालील तत्त्वांचा वापर करणे आवश्यक आहे. 1. योग्य पेपरची निवड करावी. पातळ पेपर वापरू नये. 2. योग्य साहित्यांचा वापर करावा, त्यामुळे ड्राफ्टिंग बरोबर येते, जसे एल स्क्वेअर, सेट स्क्वेअर, फ्रेंच कर्व इत्यादी. 3. धारदार टोक असलेली पेन्सिल किंवा चॉकचा वापर करावा, त्यामुळे रेषा सरळ आणि योग्य प्रकारे उमटतात. 3. ड्राफ्टिंग झाल्यावर मापे पुन्हा तपासावीत व नियम काळजीपूर्वक पाहावेत. महत्त्वाचे मुद्दे त्यावर लिहून ठेवावेत. 4. ड्राफ्टिंग करण्यापूर्वी रफ ड्राफ्ट काढून घ्यावा, त्यामुळे आपणास ड्राफ्ट कसा काढावा याचा अंदाज येतो. 6. ड्राफ्ट तयार करण्यापूर्वी आवश्यक भागांना इज अलाउन्स द्यावयाचा आहे हे ठरवावे. तयार होणारे पॅटर्न हे बॉडी मेजरमेंटपेक्षा थोडे जास्त असावे, जेणेकरून शरीराच्या हालचाली सहज होतील. 7. सीम अलाउन्स किती ठेवायचा हे ड्राफ्टिंग करण्यापूर्वीच ठरवावे. सीम अलाउन्स आणि स्टिच टाईपनुसार सीम अलाउन्स द्यावा. जर एखादे पॅटर्न उजव्या आणि डाव्या बाजूला सारखे असेल तर पॅटर्नचा अर्ध्या भागाचेच पॅटर्न करावे. उदाहरणार्थ शर्ट बॅक, शर्ट योक इत्यादी. जर उजवा आणि डावा भाग सारखा नसेल तर पूर्ण पॅटर्न तयार करावे, जसे स्लीव्ज. पॅटर्न करण्यापूर्वी मापे तपासून घ्यावीत. पॅटर्न तयार झाल्यावर त्यावर योग्य तो तपशील आणि माहिती स्पष्टपणे लिहावी किंवा नोंदवावी.